आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राजूरकडून जालन्याकडे येत असलेल्या दगडाने भरलेल्या हायवाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दुचाकीला ठोस दिली। या अपघातामध्ये एक विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघी रुग्णालयात उपचार घेत आहेत। जालना शहराजवळच असलेल्या ओजस महाविद्यालयात वैष्णवी जगन्नाथ खांडेभराड, कल्याणी काळे, अश्विनी बदर या विद्यार्थिनी बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत। परीक्षांना वेळ असल्यामुळे या तिघी विद्यार्थिनी आपल्या दुचाकीवरून राजूरकडे जात होत्या। विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थिनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या आहेत आणि जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या। आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास या तिघी विद्यार्थिनी ॲक्टिवा घेऊन राजूरकडे निघाल्या होत्या। दरम्यान 10 वाजेच्या सुमारास राजूर रोडवर असलेल्या तांबोळी पेट्रोल पंपासमोर राजूरकडून जालन्याकडे दगडाने भरलेला हायवा क्रमांक MH21 BG 4500च्या चालकाने चुकीच्या बाजूने चालवून विद्यार्थिनीच्या MH21 BK 2070 या ॲक्टिवाला धडक दिली। यामध्ये दुचाकी चालवत असलेली वैष्णवी खांडेभराड सध्या शिवनगर येथे ती राहत होती। हिचे मूळ गाव घोडेगाव आहे। ती विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे। हा अपघात एवढा भयानक होता की वैष्णवीच्या डोक्याचा वरचा भाग हायवा सोबतच पुढे निघून गेला। हायवा पुढे जाऊन पलटला देखील, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडाचा खच पडला होता। दरम्यान या अपघातामध्ये उर्वरित 2 विद्यार्थिनींमध्ये अश्विनी कैलास बदर राहणार वडिलासुरा तालुका जालना आणि कल्याणी किरण काळे राहणार तांदुळवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या दोघींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान हा भाग चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे चंदनजिरा पोलिसांनी वेळेत पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देखील व्यवस्था केली आहे। हायवा चालकाने पूर्णपणे चुकीच्या बाजूने हायवा चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे एका विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला आहे। अपघाताची माहिती मिळताच ओजस महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींनी सामान्य रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।